अहमदनगर जिल्ह्यातील शनी-शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानात कार्यरत कायम कर्मचाऱ्यांनी मागील 7 महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनाच्या प्रश्नावर अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे। कर्मचाऱ्यांनी यापूर्वी देवस्थानचे प्रशासक व कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांना निवेदन सादर करून तात्काळ वेतन अदा करण्याची मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 7 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झाला असून दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे। काही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले। या संदर्भात त्यांनी यापूर्वी प्रशासकीय समिती तसेच राज्याच्या वरिष्ठ पातळीवरही निवेदने दिली होती, तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खंत व्यक्त केली आहे। कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतन तात्काळ देणे, पुढील काळात दरमहा निश्चित तारखेला नियमित वेतन देण्याची हमी देणे तसेच गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे। दरम्यान काही दिवसात मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे। आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी लखन वालेकर। मनस्थिती आम्ही एवढे उन्हात बसलोय यातून समजून घ्या। आम्हाला एवढं टॉर्चर केलं जातं। इथून पगारविषयी जर आम्ही विषय काढला तर डायरेक्ट ही कारवाईची भाषा करतात। आज गेले 7 महिन्यापासून आमचा पगार नाही। आम्ही वेळोवेळी निवेदने दिलेले आहेत, प्रशासक समितीला दिलेत, देवस्थानला पण दिलेत, पण ते कुठल्याही प्रकारे आमचा विचार करत नाही। आम्हाला उडाउडीची उत्तरे देतात। कायम सांगण्यात तुमचा निकाल धर्मादाय आयुक्तामध्ये चालू आहे, तुमचा पगार देण्यात येत नाही। आम्ही ती चौकशी पण केली, त्याच्यात त्यांनी कुठलाही असं दाखवलं नाही का तुमचा पगार थांबवण्यात आला नाही। हे फक्त खालच्या लेवलवर यांनी स्टॉप केलेला आहे पगार। आम्ही याला मागणी पण केली, कुठला आदेश आहे का तुमच्याकडे, कुठला अधिकार आहे का आमचा पगार थांबवण्यात आलेला असं कुठलं पत्रक आहे का? तर ते डायरेक्ट बोलतात आम्ही पगारात देऊ शकत नाही, तुम्ही काय करायचं तुम्ही कोर्टातून जा। आम्ही त्याविषयी भरपूर चर्चा पण केली, पण ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही। त्यामुळं आम्हाला नाईलाज शेवट पर्याय म्हणून 8 महिन्यानंतर आज जवळजवळ आम्हाला उपोषण करावं लागतं। कामगारांची परिस्थिती फार बिकट आहे। 5-7 महिने झाले आम्हाला पगार नाही आहे। अक्षरशः आमची दिवाळी कुरडी गेली आणि तुटपुंच्या पगारावर आम्ही कामं करतो। आमचे एवढे सगळे नवयुवक तरुण मंडळी सगळे आमच्या कामाला, पण प्रश्न आम्हाला उडीउडीची उत्तर देतं आहे। वेळोवेळी आम्ही जातो, आम्हाला काम सगळे सांगतात, कामं सांगतात सगळे। आम्ही रोज कामावर पण येतो, आमचं थंब वगैरे सगळं होतं आमचं, पण आम्हाला पेमेंट 7 महिने झाले आमचा पगार बंद आहे। तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमचे पगार ज्या काही मागण्या आहेत त्या आमच्या लवकरात लवकर द्यावेत, एवढी आमची विनंती। करता पुरुष स्वतः मी आहे। 7 महिने झाले शनी-शिंगणापूर येथे पगार झालेला नाही। लोकांकडून उसने कर्ज घेऊन आम्ही घर खर्च भागवतो आणि आम्हाला येण्यासाठी रोजचं 100 रुपयाचं पेट्रोल स्वतः लागतं आहे। त्यामुळं घर खर्च चालवणं हा खूप अवघड झाला आणि सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे की 7 महिन्याचं वेतन जे आहे आमचं ते त्वरित वर्ग करावं आमच्या खात्यामध्ये। नमस्कार, जय कामगार। कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य या नात्याने आज हे जे उपोषण घडतं इथं, हे जे आंदोलन घडतं आहे याची आम्हाला माहिती मिळाली आणि सदरील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तात्काळ स्वरूपात अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातून मी इथं शनीश्वर देवस्थान येथे हजर झालेलो आहे। एकही मागणी या कामगारांची असंविधानिक नाही। आर्टिकल 21ला धरून सगळ्यांनी मागण्या केलेल्या आहेत। राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, याच्या खाली हायकोर्टामध्ये रिट तात्काळ स्वरूपात ह्या लोकांच्या वतीने दाखल होणं गरजेचं आहे। पण प्रशासन काय करतं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यायाधिकाऱ्यांसमोर यांचे प्रकरणं प्रलंबित आहे असं सांगून यांच्या मागण्या टाळत आलेलं आहे आत्तापर्यंत। तर याच्यामध्ये कसं आहे, कामगार जो असतो हा तळागाळातला व्यक्ती असतो। कायदेशीर माहिती त्यांना नसल्या कारणाने किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन कधी मिळत नाही, त्याचा गैरफायदा प्रशासन हे वारंवार घेताना आपल्याला बऱ्याचशा सरकारी आस्थापनांमध्ये दिसते। तोच एक विचार मनात धरून आज रोजी अहिल्यानगर येथून शनीश्वर देवस्थान येथे येऊन सदरील आंदोलनाला आम्ही कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि सदरील आंदोलनात सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। कामगार एकजुटीचा तर भगवान की कामगार एकजुटीचा आणि आमच्या हक्काची शनेश्वर महाराज की जय, शनेश्वर महाराज की जय, शनेश्वर महाराज की जय।
कोण म्हणतात देत नाही, कोण म्हणतात देत नाही, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. वाचल्या एकही मागणी त्याची अशी कायदाबाह्य नाही ही वकील म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो. माझा परिचय असा आहे, कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य. जेवढे आवाज येतोय मागं, आवाज मोठा आहे तसा. जेवढेही आपले कामगार आहेत, कंत्राटी असो कायमस्वरूपी असो, सगळ्यांच्या वतीने मुख्य काम आमचं असं आहे. तर ESICची एक योजना आहे जी तुमची एक मागणी आहे, त्याच्यामध्ये कायद्याप्रमाणे तुम्हाला हेल्थ सिक्युरिटी देण्यात येईल. ती अद्याप पावती दिलेली नाही. म्हणजे ते असं आहे, अजून ती पाया काय आहे, आमचा पगार आम्हाला वेळच्या वेळी दिला गेला पाहिजे. गोष्ट क्रमांक 1. गोष्ट क्रमांक 2, त्याच्यामध्ये किमान वेतनाप्रमाणे स्वरूप आहेत. आता कुठं कुठं तुमचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्हाला परवानगी न देण्याचं कारण काय? प्रकरण न्यायप्रविष्ट तुम्ही बसू नका, पण हे पापी पेट का सवाल आहे, याला लागतंय ना रोज, कोण देणार आहे? तर असं आहे. तर त्याच्यामुळं या अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.